मोठ्या थाटा माटा चालत असलेला संपूर्ण गावकरी मंडळी सांडोळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या धाडसाने साहसाने अट्टहासाने आवडीने प्रेमाने सवडीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील गावकऱ्यांच्या मोठ्या मनानं माझ्या वाटेला आलेली 5व्या दिवसाची सेवा विठ्ठल आजच्या कीर्तनासाठी आशीर्वादकांची उपस्थिती तशी आमचे तात्यासाहेब सर्वांच्या परिचयाचे आहेत. वेळोवेळी पावली गावाकडे जरी आलो तर त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायम असतं. वारीत महिनाभर आमचा सहवास सोबतच असतो. लेकराला सांभाळावं तसं ते आम्हाला सांभाळतात. पक्वादासाठी दोन्हीही मृदंग महर्षी मृदंग मार्तंड, एक तेलंगणाची वैभव, एक महाराष्ट्राची वैभव. आणि चंद्रपूर जिल्ह्यातून या ठिकाणी सेवा करण्यासाठी आमचे शिंदे महाराजही आहेत. नारायण महाराज आपल्या परिसराचे वैभव भूषण आहेत. आळंदीहून लागलेली मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचे येथील आळंदीतला आहे परिचय, पण तेवढा दाट नाही होय. तर आमच्या ताईसाहेब मोठं मन करून भावाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि हे सर्व गुणीजन लेकर एकदा त्या लेकरासाठी टाळ्या. माझ्यावर उपकार करायले का माझ्या आसनाला टाळ्या वाजवायला मोकळ्या मनाने टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळ्या काय उदगीरच्या नाही तर चाकूरच्या बाजारातून विकत आणल्यात का? अच्छा, मोकळ्या मनाने वाजल्या पाहिजे का सर? टाळ्या वाजायला कुतरपणा का करायचा म्हणतो मी. असो, सुरुवात आहे. हे वारीचा परिचय, वारीतली कीर्तन शिवाय खरं तर एवढ्या लांब प्रवास करणं म्हणजे चारेवरची कसरत आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे कुठं ते आदिलाबाद तेलंगणातलं कुठे, आणि त्यातल्या त्या दादा भाषेत बदले. आमची भाषा तेलुगू आणि तुमची भाषा मराठी. जमेल तेवढं वेळी वाकडी मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. आशीर्वाद असू द्या विठ्ठल. गावाकडे कीर्तन म्हणलं की तेलुगू भाषेत कीर्तन चालतात. आता जिथं जिथं मराठी आहे तिथं तिथं दादा भास्कर दादा महाराज हे येऊन करतात. पण तेलुगू भाषेत आता बेला कोरपणा होता ह्यांच्या गावाकडे जाताना तेलुगू ఏం మాట్లాడుతున్నా మాకే అర్థం కావాలి. వేరేలోకి ఎవరికి ఏం అర్థం కాదు. కీర్తన తెలుగులోనే చేయాలి, పాటలు తెలుగులోనే పాడాలి, మృగం కూడా తెలుగులోనే. వినేటోళ్ళు మస్తు పడుకుంటారు. ఏం सर्वांना कळायला असं तेलुगू भाषेत 2 तास बोलावं लागतं. प्रमाण आल्यावर कसं करल आपल्याला मग मराठीत बोलावं लागते. आता तुकाराम महाराज पहिले पण लोक आवडीने. मी सेवा याकरिता अभंग घेतला की काहीतरी या गावाची नाळ आमच्याशी जोडले गेलेली आहे. आमचे नारायण महाराज आणि इकडे विठ्ठल दादा महाराज, त्यांची जी नाळ आली, त्यांची जी परंपरा आली, त्यांची जी भगवी ध्वजा आली आमच्याकडे, आज तीच खांद्यावर घेऊन मी मिरवतो विठ्ठल. गावचा महाराज वारीमध्ये जसं लेकराला सांभाळतात, मला वाटते आता ते चेहरे आडबाजूला बसली पुढे या म्हणलं अशा परिचयाचे मंडळी आहेत महाराज. आणि तसं यायला उशीर झाला, नाही तर झाले असते 10-5 हजार गोळा. कसं ऐका ऐका, प्रेम आहे. लहान लेकराला जसं जपाव तसं महिनाभर दिंडीत लेक मला जपतात. खातो का वागा, पितो का लेकरासारखं. असो, जास्त विस्तार न करता आपल्याला जमेल तेवढं एका तासाभरात अभंगाचं चिंतन विठ्ठल. तुकोबाला या अभंगाद्वारे सेवेला प्राधान्य देतात. कशाला? सेवेला.